नमस्कार. तर खूप दिवसातून माझे आगमन झाले आहे आणि थोडा किचनसुद्धा चेंज झाला असेल. तर गावावरून मी काय-काय खजिना आणलाय ना, तो दाखवते आहे. तर एका हातात मी फोन धरलाय आणि एका हातानंच करते, त्यामुळे व्हिडिओ थोडा इकडे-तिकडे होईल. आता हे पीठ आहे, थालीपीठाचं पीठ आहे. हे चणा डाळीचं पीठ आहे. मी एकदम जास्त पिठं घेऊन येते. आता एवढ्या लांब यायचं म्हटलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं खोबरं ना ₹800 किलो आहे. आपल्या इकडं ना ₹400 किलो आहे. म्हणून मी खोबरं ना 2 किलो घेऊन आले. नंतर ज्वारीचं पीठसुद्धा आणलं होतं. हे कारळे आहेत, डिंक आणला आहे आणि खारीक मी बारीक करून आणली आहे, म्हणजे इथं झंझट नाही. आणि नंतर 2 किलो मी खोबरं आणलं आहे, त्यामुळे 2 पिशव्या होत्या. लसूण आमच्या घरचा आहे, त्यामुळे लसूणसुद्धा आणला आहे. आता भाजीपाल्यातलं बघा, वाटाण्याच्या शेंगा आणल्या आहेत, लिंबा आमच्या घरची होती म्हणून आणली. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही लिंबा आणली ना, ती कितीही लांबचा प्रवास असू दे, एकदम फ्रेश अशी लिंबं राहतात, तुम्ही बघू शकता. फक्त आपला वर्तमान पेपर म्हणजे आपला पेपर असतो ना, तो सगळीकडे रॅप करायचा. आता ही वांगी बघा, 5 ते 6 दिवस झाला असतील. वांगी एकदम फ्रेश अशी वांगी राहिली आहेत, तुम्ही बघू शकता. आणि पावट्याच्या शेंगा म्हणजे जिवाळ्याचा विषय, माझे तर खूप आवडीची भाजी आहे बरं काही. नंतर ही आलं मी घरापुढेच लावलेलं होतं, ते मी काढून आणलं येतं आणि ते सुद्धा फ्रेश राहिलं. तर चला बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.